सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. मित्रांनो, वेळ आहे संध्याकाळची आणि आपली भटकंती चालली एका ठिकाणी, असं ठिकाण ज्या ठिकाणी वारीतील एक 8-10 वारकरी सहजच बसलेले आहेत आणि त्यांच्या गप्पा पण चालल्यात वारीविषयी, दिंडीविषयी. मित्रांनो, खूपच कमी कालावधीमध्ये लाखो जणांनी पाहिलेला आपला चॅनल आणि या चॅनलवर आपण या भटकंती चॅनलवर थोडक्यात अशी मुलाखत घेत आहोत किंवा गप्पा गोष्टी म्हटल्या तरी चालतील. या गप्पा गोष्टी, अनुभव हे या ठिकाणी माऊलीगण जे बसलेले आहेत त्यांना आतापर्यंत ज्या त्यांनी वाऱ्या केल्यात त्या वाऱ्यामध्ये असे वेगळे कोणते अनुभव आले याची माहिती आपल्या थोडक्यात देणार आहेत. थोडक्यात आपण सर्वांकडून माहिती घेऊया. मित्रांनो, वारीत आपण अनेक किस्से ऐकतो. जेवण ही माणसाची गरज, पण काही काही माऊली असे आहेत की जेवणापेक्षा चहा किती महत्वाचा असतो हे त्यांच्याच तोंडून ऐकू. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, जेवण महत्वाचं तुमच्यासाठी का चहा महत्वाचा? आमच्यासाठी चहा महत्वाचा आहे, मायासाठी. तुमच्यासाठी चहा महत्वाचा. बरं, मला सांगा, तुम्हाला इथं 2 कप चहा ठेवले आणि एका ठिकाणी एक पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं, तुम्ही काय घेणार? मी फक्त चहा पिणार, पंचपक्वान्न नको मला. नको नको म्हणजे एवढी तुम्हाला चहा आवडतो? हा, एवढा चहा दिवसभर चहा पिला तरी जेवण नको. जेवण नको. बरं, मला सांगा, वारीमध्ये आता पावला पावला चहा मिळतो आहे ना? काय आम्ही दोघं जण चहा वाले किती कप चहा पिता दिवसातो? दिवसातून तरी आता म्हणजे याच्यामुळं जरा कमी होतो थोडा. घरात मला आहे ना सकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजे आपलं 10 वाजेपर्यंत माझ्या 6 कप होते. 6 कप. आता किती होते तो वारीत? आता वारीत होत्या जास्तीत जास्त 7 ते 8 चहा होत्या. 7 ते 8 चहा म्हणजे कमीच आहे तसं म्हटलं तर. हा, कमी होता. वारीत पावला पावला चहाचे पुढे जेवण नाही, फक्त भात खातो थोडा एवढा. होय. म्हणजे पंचपक्वान्नाच्या ताटापेक्षा तुम्हाला चहा महत्वाचा आहे. महत्वाचा. बरं माऊली, खरंच तुम्हाला मग कधीपासून सवय तुम्हाला चहाची? लहानपणापासून चहा मला. होय. गुळाचा चहा प्यायचो तो कोरा, पितळीनी. पितळीनी? किती पितळ्या चहा प्यायचा त्यावेळेस? त्या टायमाला 2 पितळा चहा प्यायचो. मग त्यावेळेस तुमची आई तुम्हाला काय म्हणत होती? आई काय नव्हती. आई म्हणजे आई बापा अशी होती की जेवणच नव्हतं आम्हाला मिळत, फक्त चहा मिळायचं. परिस्थिती गरीब असल्यामुळं गरीब. ती सवय पुढे लागलेली. माऊली, खरंच वारीच्या वाटेवर आपल्या भावना आपण ज्या व्यक्त करताय, खरंच मनापासून व्यक्त करताय, ऐकायला खूप छान वाटतायत. बरं माऊली, जर समजा एका दिवशी चहा जर मिळाला नाही तर कशावर मन लागत नाही. मन लागत नाही लागत. असं वाटतं कवा चहा प्यायचा. आता मगाशी यांना म्हणलं 5 नाही वाजलं तर म्हणलं त्याला चहा पिऊन येतो. मग म्हणले सगळे जाऊ, मग सगळे गेलं चहा पिऊन. बरं, असा कधी किस्सा घडलाय का तुम्ही कुठेतरी बाहेर गेलाय, चहा प्यायचा आहे आणि खिशात पैसेच नाहीत, असं घडले कधी? मग नाही पिणारच नाही. म्हणणार म्हणत पण नाही का? नाही. अशी विनवणी वगैरे कोणाला, बाबा एक मला चहा द्या? नाही, असं नाही, तसं नाही म्हणलं. मग फुकट मिळेल तिथं बघायचा, रस्त्याने मिळतो ना. आता रस्त्याने फुकट मिळतोय, इतर वेळी नाही मिळत. नाही मिळत, पण त्यावेळेस नाही करत तसं. बरं, आता हे झालं तुमच्या वारीतलं, झालं घरचं झालं, आणि समजा पाहुण्या रावळ्यांकडे गेला. पाहुण्या रावळ्यांकडे गेलो तरी पाहुण्यांना माहिती आहे याला चहा जास्त लागतो. नवीन पाहुण्या रावळ्याकडे गेल्यावर नवीन गेल्यावर सांगायला लागतं. मग सांगायला लागतं. जेवलं की पहिला बाबा 1 कप चहा द्या मला, तरच झोपेल, नाही तर झोपेल. जेवल्यानंतर चहा प्यायचा? पेतो चहा. माऊली, खरंच खरं आहे, खूपच छान. म्हणजे याप्रमाणे समाजात अनेक प्रकारची व्यसनं असतात, त्यात तुमचं एक व्यसन म्हणजे दुसरं व्यसन नाही मला काही. चहा हेच तुमचं व्यसन? तंबाखू नाही, सिगरेट बिडी दुसरं काही नाही. माऊली, खूप खूप धन्यवाद. मनापासून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या. धन्यवाद.